जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 कडून NDPS कायद्याअंतर्गत मोठी कारवाई। गांजा विक्रीसाठी घेऊन फिरणाऱ्या 19 वर्षीय युवकाला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतलं असून या प्रकरणातील एक मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। गुन्हेगारीवर आळा घालण्याकरिता नागपूर गुन्हे शाखेकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढे सुरू राहणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करत असताना कडबी चौकाकडून जाणाऱ्या रस्त्यावर पैलवान शाह बाबा दर्ग्याजवळ एक इसम मरून रंगाची ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन जात असताना संशयित त्याच्या हालचाली वाटल्यामुळे त्यास पोलिसांनी हटकले असता तो बॅग सोडून पळून जाताना दिसला। त्यावेळेस त्याला ताब्यात घेतला व त्याच्या ताब्यातील बॅग व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या बॅगेतून एकूण 8.078 ग्रॅम इतका 2 लाख रुपये किमतीचा गांजा मिळालेला आहे। सदर गांजा त्याने कुठून आणला याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने रायपूर येथील एका इसमाकडून सदरचा गांजा जो आहे इथे विक्रीकरिता आणला असल्याचे सांगितलेलं आहे। त्यावरून सदर इसम मोहम्मद कैफ वल्द मोहम्मद जाफर वय 19 वर्ष राहणार गांजाखेत लाल पत्थर जवळ मोमीनपुरा तहसील यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध जरीपटका पोलीस ठाणे येथे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। सदर आरोपीकडून एकूण 2,02,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।